विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. पाहायला सुरू केले इन्स्पायरिंग यू हे प्राध्यापक श्यामसुंदर माने यांचं यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या 21 फेब्रुवारी 2024ला इंग्रजीचा पहिला पेपर आहे आणि आय होप तुम्ही त्याच्यासाठी जोरदार तयारी करत आहात. आज आहे 17 फेब्रुवारी आणि इथून पुढं 3 दिवस तुम्हाला इंग्रजीचीच तयारी करायची आहे. चला मग आज मी तुम्हाला आपल्या पाठ्यपुस्तकातली 2.8 स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स याचं ॲप्रिसिएशनचं एक मॉडेल आन्सर आपल्यासोबत देत आहे. क्वेश्चन नंबर 3B असतो आणि मार्क्स 4 असतात त्या कवितेला. चला मग सुरुवात करूया ॲप्रिसिएशन ऑफ द पोएमला. इथं नजर चुकीने माझ्याकडे 3 मार्क झालेत पण ते ॲक्च्युली 4 मार्कचा टॉपिक आहे. चला आपण कंटिन्यू करूया. स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स. अबाउट द पोएट अँड पोएम, थीम, पोएटिक डिव्हाइसेस अँड लँग्वेज, मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल या 5 पॉईंटमध्ये आपण ह्याचं उत्तर लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो नेहमीच पॉईंटमध्ये उत्तर लिहिलेलं तुम्हाला सोपं जातं. परीक्षकांना त्याला मार्क द्यायला सोपे जातात, सहज लक्षात येतं. त्यामुळं 2 मार्काच्या पुढचे जे पण प्रश्न आहेत शक्यतो त्याचं उत्तर पॉईंटमध्ये लिहिता आलं तर छान आणि ॲप्रिसिएशनला तर ते तुम्ही कराच. अबाउट द पोएट अँड पोएममध्ये काय दिले बघा. द पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर इज रिटन बाय ममांग दाई. The poem is described with a great concern about nature, its loss, and irony of the progress. Poetess expresses her sorrow over the loss of nature due to development. याच्यामध्ये मी कवी अबाउट द पोएट अँड पोएम कविता कोणी लिहिली, कविता कशाविषयी आहे या 2च मुद्द्यांना इथं स्थान दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण लक्षात घ्यायचं आहे थीम. आता थीम काय पहा, कसं लिहिले उत्तर हेही मी रीड आउट करते तुमच्यासाठी. द पोएम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर डील्स विथ द थीम्स लाईक डेथ, डिके अँड लॉस ऑफ नेचर. द पोएम एम्फसाइजेस अबाउट द preservation of the nature and originality of remote villages and towns. Poetic devices and language बद्दल पाहूया आपण. The poem is enriched with figure of speeches like simile, repetition and personification. The poem is written in free verse. हां, ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जी कविता आहे ती फ्री वर्समध्ये आहे. त्यानंतर द लँग्वेज इज सिम्पल अँड क्लिअर. ह्याची जी भाषा आहे ती साधी आणि स्पष्ट आहे. मेसेज, व्हॅल्यूज आणि मॉरल काय बघा या कवितेत. द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट वी शुड प्रिझर्व आवर नॅचरल रिसोर्सेस लाईक वूड्स, रिव्हर्स अँड माउंटन्स. द पोएटेस अपील अस टू हॅव सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आणि कवी आपल्याला एक सस्टेनेबल म्हणजे दीर्घकाळ टिकणारी निसर्गस्नेही विकास असावा. विकास हा काय म्हणतो आपण त्याला नष्ट करणारा नसावा, अशा काहीतरी कवयित्री मेसेज देते.